मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे बघा, हे कांदे आहेत ना, आता हे कांदे ह्या किसमीने किसून पातळ करायचे आणि वाळू घालायचे. तुम्हाला 1-2 मिनिटात किती पाहिजे तेवढे कांदे पातळ होतील बरं का ह्याच्याने. आणि छान कांदा होते. वाळत घातला तर मसाल्यामध्ये घालायला, समजा तुम्हाला आता हे कांदा वाळत घालून सुकून डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे, किती दिवस पण राहते ती चांगला, पण तळून ठेवावं लागतंय बरं का. कच्चा ठेवला तर वास येते. किती दिवस काय, 2 महिने राहते. तुम्हाला कोणत्या भाजीमध्ये त्याची बारीक चुरा करून पेस्ट करून टाकायची असली, कांदे महाग झाले तर तुम्ही ह्याच्याने बारीक 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 किसायचे, त्याला उन्हात वाळू घालायचं आणि तेलामध्ये तळून एखाद्या पॅक डब्यामध्ये ठेवायचं. ज्यावेळेस आपल्याला भाजीमध्ये कांदा टाकायचा त्यावेळेस त्याचा चुरा करून टाकायचा, नाहीतर पेस्ट करून टाकायची, मिक्सरमधून चुरा करून टाकायचा. छान लागते बरं का ते कांदा. आता हे कांदे बघा, हे कांद्याचं हे देठ काढायला मी आणि ह्याला सोलून घेते आणि ह्या खिसणीने किसवल्याला तुम्हाला दाखवते. आता सोलून दाखवण्याची तर काय गरज नाहीये. आता सब कांदा प्रत्येकाला सोलायला येत असते. तुम्ही अर्धा करून सोलायचा असला अर्धा करून सोला, पूर्ण सोलायचा असला तर पूर्ण सोला. अर्धा करून सोलल्यानंतर कांदा लवकर सोलतंय, पूर्ण सोलल्यानंतर कांदा सोलत नाही. हे पण काढायचे बरं का, देठ काढायचे, मागचं देठ काढायचे. आता ह्याला मी चांगलं सोलते अर्धे अर्धे करून आणि त्याला पण तुम्हाला खिसून दाखवते कसे करायचे ते. आता हे बघा, असे कांदे करून मी सोलून घेतले. इकडचं पण काढलंय, इकडचं पण काढलंय. का तर इकडचं काढावंच लागतंय, काढल्याला राहिल्याला बरं लागत नाही. आणि वरचं पण चांगलं लागत नाही आणि जाऊ पण नाही, चांगलं नसतंय ते. लोक आता असे सोलून घेतले. तर आता नाही, ह्या किसणीवर मी तुम्हाला किसून दाखवते. आता हे किसणी घेतली आणि ह्याला चिप्सची लावली बरं का, चिप्स लावावं. असं खिचायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं बारीक होतंय बरं का. आणि ते वाळू घालून तुम्ही चिवड्यामध्ये वापरू शकता, भाजीमध्ये वापरू शकता. तुम्हाला थालीपीठ करायचं असतं तर त्या दिवशी तुम्ही असं करून घेऊ शकता. जास्त जर करायचे असले तर असं करून घ्यायचे. छान होते. किती छान झालेत बघा. आणि हे मोकळं पण होते बरं का, असं मोकळं होते. पाहिजे तेवढं मोकळं होते, पाहिजे तेवढं हे होते. ह्याचे भजे सुद्धा छान होते. फक्त ह्याच्यामध्ये बेसन मिक्स करायचं, थोडं मीठ टाकून भिजवून ठेवायचं बघा. छान कांदे आपल्याला हाताने सुद्धा काढायची गरज नाही, मोकळे होते चांगले. पण हळूहळू करा. एखाद्या वेळेस खिसणीचा ओलापणा कांद्याला असते, खिसणीत बोट बीट जाईल, नाही तर चिमटा बसेल. आता हे राहिल्यालाच टाकून द्यायचं. आता दुसरं करून दाखवते तुम्हाला. छान होते बरं का, आणि खूप झटपट होते. आपल्याला चाकून बारीक बारीक कापत बसायची गरज नाही. येडीने चाकून बारीक बारीक असं निष्ठते हातातून. थोडं हळूहळू आपल्या हिशोबाने करा, नाही तर एखाद्या वेळेस हात त्याच्यामध्ये जाऊन हात सोडला. आता मला भरपूर करायचे. किती झाले बघा बरं. आणि ह्याचे भरपूर पण होतात बरं का. कांदा महाग असला तर आपल्याला असं केल्याला परवडतंय, पण भजायला सुद्धा चालतात बरं काही. आता हो का, माझी जर ही कांदे बारीक करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली. का बघा, आणि लवकर होणार आहे. एकटी बाई असली तर तिला खूप लवकर होणार आहे. आता तुम्हाला मसाल्याला किलो लागते बघा. हे असे करायचे आणि प्लॅस्टिक शीटला तेलाचा हात लावायचा आणि वाळू घालायचे. प्लॅस्टिक शीटला तेलाचा हात नाही लावला तर हे वाळलेले कांदे सगळ्या त्याला चिटकतात आणि तुकडे होते, तळायला परत त्रास होते बरं का. हे भज्याला, थालपीठाला, भाजीला खूप छान होते बरं. बघा किती मोकळे किती छान झाले, किती लांब होते. तर तुम्ही कांदा मोठा घेतला त्याचे लांब होते. मी अर्धा कांदा केलेला आहे, मला चिवड्यामध्ये टाकायचं आहे. आज किसून ठेवणार आहे आणि उद्या मी चिवडा बनवणार आहे सपक, त्याच्यामध्ये टाकायचं आहे मला हे बरं का. माझी ही कांद्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली. धन्यवाद. चला तर मग आज आपण ह्या चिप्स खिसायच्या किसणीने कांदे बारीक करून घेऊ. का किती छान झाले बघा. तुम्हाला गडबड असेल, एकटे असतील, तुम्हाला मसाल्याला कांदे भरपूर लागतात माझ्या माता भगिनींना, मग ते चिरत बसतात ना, तर चिरायची गरज नाही. का असे बारीक करायचे, उन्हाला वाळू घालायचे, छान बारीक होते बघा. चिप्सची किसणी आहे बघा, ह्याच्याने खूप छान बारीक होते. तर पण सावकाश करावं लागतं. जास्त ओलं झाल्यानंतर हातातून कांदा निष्ठत. ते निष्ठून ह्या किसणीवर आपला हात जाण्याची भीती वाटते आणि मग हाताला लागायची भीती वाटते. म्हणून थोडं सावधगिरीने करायचं. पण एवढ्या कांद्याला मला 10 मिनिट सुद्धा लागले.
आता तुम्हाला तर किलो कांदा लागते. असं किसून जर तुम्ही उन्हाळ्यात वाळू घातला तर कांदा खूप छान राहते बरं का. उन्हाळ्यात किसून कांदा जर वाळू घातला तुम्ही प्लॅस्टिक सीटवर त्याला तेल लावून, तर तो कांदा खूप दिवस 2 ते 3 महिने पॅक डब्यात भरून ठेवला तर चांगला राहते. आणि आपल्याकडे कांदे नसतील त्यावेळेस असा चुरून कांदा टाकायचा भाजीमध्ये, म्हणजे ते भाजी महाग असेल आणि कांदा घरात नसेल, अडचणीची वेळ असेल, तर हे कांदा तुम्हाला पुन्हा सुद्धा कामाला येते बरं का वाळवल्यानंतर. हे मला उद्या चिवड्यात टाकायचं आहे म्हणून मी आज पिसून ठेवलाय. उन्हात काय ठेवणार नाहीये, पावसाचे दिवस येतात. आता ह्याला ना मी थोडं हवेला ठेवते आणि फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवते. उद्या कांद्याला फोडणी, चिवड्याला फोडणी देताना त्याच्यामध्ये ओलेच कांदे तळते. माझ्याकडे सुकलेले कांदे तळलेले चिवडा आवडत नाही. फिका चिवडा करतो ना त्याच्यामध्ये टाकायला कांदा तळल्या हे केलेला आहे. ह्या किसनीनं बघा तुम्हाला थोडा खोबरा ओला करून त्याचे बारीक बारीक चिप्स सुद्धा करून घेतले ना चिवड्यामध्ये टाकायला, तर ते पण छान होते. लसण पण ह्याच्यामध्ये असं न सोलता लसणाचा कांदा धरायचा ना, असं हे करायचा, एकीकडे केर जातं एकीकडे लसणाचे बारीक बारीक चिप्स तयार होते. हे खूप कामाची वस्तू आहे बरं का. घरात छोटी सुद्धा किसणी अशी ठेवत जावा तुम्ही चिप्सची. धन्यवाद.